नमस्कार मित्रांनो. मेष राशीचं मार्च महिन्याचं संपूर्ण राशीफळ या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. खास करून मार्च महिन्यामध्ये चंद्रग्रहण आहे अगदी सुरुवातीला म्हणजे 3 तारखेला. याचप्रमाणे रवी, शनी, शुक्र, नेपच्यून हे सर्व ग्रह मेष राशीच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहेत. अर्थात व्ययस्थान या नावावरून तुम्हाला समजलं असेल की हे महत्त्वपूर्ण असं अशुभ स्थान आहे. मात्र काळजी करू नका, तुमची जी रास आहे ही जबरदस्त परिस्थितीला टक्कर देणारी रास आहे आणि तुमचा जो आत्मविश्वास आहे हा अगदी जबरदस्त मानला जातो. आता त्याच्याच बळावरती येणाऱ्या संकटाचा तुम्ही समर्थपणे सामना करणार आहात. आणि त्याचबरोबर तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे हा मार्च 11 नंतर मार्गस्थ होणार, ही सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. आता हे जे ग्रहयोग आहे त्याचे प्रभाव परिणाम आहेत हे मेष राशीच्या आयुष्यावरती कशा प्रकारे प्रभावित होतील, किंवा तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे, या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमचा अष्टमेश सुद्धा आहे, लाभ स्थानात भ्रमण करत आहे. आणि राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायक ग्रह बुध हा तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करतो. हा जवळजवळ 23 तारखेपर्यंत वक्री असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्ययस्थानामध्ये रवी, शनी, शुक्र आणि नेपच्यून हे सर्व ग्रह भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे हा सजग राहण्याचा, सावधान राहण्याचा महिना आहे. तुमच्या राशीचा खरोखर सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह गुणधर्म की तुम्ही बरेच ॲक्शन ओरिएंटेड आहात. म्हणजे एखादी गोष्ट समोर आली की झटपट निर्णय घ्यायचा आणि लगेचच्या लगेच कामाला लागायचं. 100% आपलं जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती त्या कामामध्ये द्यायची आणि रिझल्ट घेऊन यायचा. मार्च महिन्यामध्ये ही जी तुमच्या मॉडस ऑपरेंडी आहे काय, किंवा काम करण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बदल करावा लागेल. विचार जास्त करावा लागेल, सखोल विचार करावा लागेल. कारण तुमची जी रास आहे ही मार्च महिन्यामध्ये जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे 7.5मध्ये आल्यानंतर. या दरम्यान काही वेळा तुम्ही अनुभव घेतलेलेच असेल की अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीये. समोरची माणसं थोडी वेगळी वागत आहे, परिस्थिती थोडी वेगळी वागत आहे. तुम्ही काही ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे इमानदारीने काम केलं तरी गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होत नाहीये. याचं कारण शनीची जी 7.5 आहे ही हळूहळू तुमच्या राशीवरती पूर्ण कब्जा करू पाहत आहे. आणि याच्या जोडीलाच ग्रहण सुद्धा आहे. मग करायचं काय? लक्षात घ्या, या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये साधारणतः तुम्हाला तुमची जी काही कामं आहेत ती बरीचशी पारदर्शक ठेवावी लागते. कोणत्याही गोष्टीबद्दलचे निर्णय आहेत हे अगदी सखोलपणे घ्यावे लागते, नीट विचारपूर्वक करावे लागते. अर्थात प्रत्यक्ष काम करणं हे जरी थोडा उशिरा झालं तरीच आवश्यक आहे, परंतु निर्णय हा अतिशय विचारपूर्वक घेणं आणि दूरगामी घेणं हा सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील. कुठलेही विषय, कुठलीही कामं थोडक्यात करू नका. लगेचच्या लगेच त्याचे आउटपुट येतील असाही विचार करू नका. तुमच्यासाठी गुरु हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. तरीसुद्धा काही गोष्टी या तुम्हाला विचारपूर्वक करणंच गरजेचं राहील. पैसे घेणं, पैसे देणं, रिलेशनशिपचा मामला किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये बराच विचार करून तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र हा तुमच्या व्ययस्थानातून तुमच्या लाभातून व्ययात भ्रमण करणार आहे आणि व्ययातून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी हा सुद्धा तुमच्या व्ययातून तुमच्या लाभातून व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा अष्टमेश जो मंगळ आहे हा तुमच्या लाभस्थानात आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा गोष्टी थोड्याशा तुम्हाला थांबलेल्या वाटतील, अडकलेल्या वाटतील, स्टक डाऊन तुम्ही झाल्यासारखं वाटाल. या संपूर्ण महिन्यामध्ये अनावश्यक खर्च टाळणं अतिशय गरजेचं राहील. तुमची जी रास आहे खर्च करण्याच्या बाबतीत मागे पुढे पाहत नाही, मनातही त्याप्रमाणे खर्च करून मोकळं होते. परंतु या संवादाचा तुम्हाला त्रास या महिन्यामध्ये होणार आहे. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. लक्षात घ्या, आता हा मार्च महिना हा 7.5च्या संदर्भात ज्या आपण चुका करतो त्याची पहिली स्टेप असणार आहे, पहिली पायरी असणार आहे. साधारणतः जून जुलैनंतर जो गुरु तुमच्या चतुर्थात गेला की ह्या 7.5चा जो त्रास आहे हा तुम्हाला जास्त प्रमाणात होईल. म्हणजे साधारण 1 वर्ष झालं 7.5चा म्हणावं तेवढा जोरदार धक्का तुम्हाला मिळालेला नाही आणि तो मिळू नये असंही वाटतं. यासाठी तुम्हालाच कामाला लागायचं आहे, कारण आपल्याला आपल्याला स्वतःला जी मदत आहे ती स्वतःच करणं गरजेचं राहील. म्हणूनच या संपूर्ण महिन्यामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या.
अविचाराने काम करू नका किंवा रिस्क, तुमच्या रचेला रिस्क आहे तो इश्क आहे, हा जो भाग आहे हा भाग बराचसा प्रिय असं म्हणतो, या महिन्यापासून ते थोडंसं टाळणं गरजेचं राहील. भविष्याच्या संदर्भात या बाबतीमध्ये काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण राहील. तर साधारणतः जर तुम्ही शेअर मार्केटनं जरी ट्रेड करत असाल तर या महिन्याच्या 10-12 तारखानंतर अजिबात मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज सरळ सरळ चुकते, काळजी घ्या. आर्थिक बाबतींमध्ये सुद्धा अनावश्यक खर्च करणं, चुकीची गुंतवणूक करणं या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. जामीन राहणं ही सुद्धा गोष्ट टाळा. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य आणि त्या संदर्भातले तुमचे अनुभव. साधारणतः घरातले जे मोठे व्यक्ती असतील, वडीलधाऱ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत अचानकपणे काही गोष्टी टोकाच्या होऊ शकते. सतर्क राहा, काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील, कारण तुमच्याच डोक्यात थोडंसं विचारांचं प्रेशर असेल आणि त्यामुळे थोडेसे वाद उद्भवतात. काळजी घ्या. यानंतर रिलेशनशिपचा जो मामला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे मतभेद तर अशा प्रकारच्या गोष्टी होणार. खास करून या महिन्यामध्ये जे ग्रहण होत आहे चंद्रग्रहण खग्रास पद्धतीचं, त्याचा सुद्धा परिणाम हा तुमच्या रिलेशनशिपवरती निश्चितप्रमाणे जाणवेल. गैरसमज होतील, ते टाळणं गरजेचं राहील. अर्थात तुम्हाला ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड माहीत असेल की या महिन्यातलं जे ग्रहण आहे ते तुम्हाला जास्त प्रमाणात त्रास देईल, तसा संदर्भात काळजी घेणं तुमच्या हातात आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा अति विचार करू नका, खास करून निगेटिव्ह विचार करू नका. गोष्टी सरळ सरळ ठेवा आणि ते थोडंसं तुमची धावपळ असते ती टाळणं थोडंसं गरजेचं नाही. विद्यार्थी वर्गांबद्दल सुद्धा सांगायचं झालं का आत्मविश्वासार्थी जाऊ नका. जर तुम्ही प्रिपरेशन किंवा तयारी केलेली असेल तर परत स्वतःला आणखीन चांगलं पॉलिश करा, जेणेकरून येणारे जे रिझल्ट्स आहेत तुमच्या फेवरमध्ये असू शकतील. वैवाहिक जीवनाच्या बद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं करू शकते. गैरसमज हा सुद्धा त्याच्यामधला एक मुद्दा असू शकेल. आता हे जे ताणलेले नातेसंबंध हे किती ताणायचे हे मात्र तुमच्या हातात आहे. अर्थातच तुमची जी रास आहे 7.5 आहे. आता ग्रहयोग सुद्धा तुमच्या फेवरमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुटला येणं, तडजोड करणं ही मात्र गोष्ट तुम्ही निश्चित करू शकता. तर या संदर्भातल्या गोष्टी जर का व्यवस्थितपणे तुम्ही हाताळू शकलात तर अर्थातच वैवाहिक जीवनामध्ये फारसे मोठे त्रास होणार नाही. एक गोष्ट मात्र चांगली आहे की ज्या विवाहसुख मेष राशीच्या व्यक्ती आहेत त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय चांगला राहील. विवाह जमणं, विवाह जुळणं, अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं अशा प्रकारे काही गोष्टी निश्चित प्रकारे होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या, कारण गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही त्या संदर्भात अनुभव घेतच असाल की थोडंसं जास्त मेहनत करावी लागते आहे. तुमच्या कामाचं चीज होत नाही आहेत. वरिष्ठांकडून किंवा सहकर्मीकडून गोष्टी थोड्याशा पॉलिटिक्ससारख्या किंवा पॉलिटिशियनसारख्या गोष्टी होत आहेत. तर या संदर्भात काळजी घ्या. उगाच विरोधात जाऊ नका, कारण जर का तुम्ही विरोधात गेला, कारण अन्याय झाल्यावरती झेंडे घेऊन जाण्याची तुमची सवय आहे ती चांगलीच आहे एका अर्थी, परंतु काही वेळेस परिस्थिती अशा प्रकारे उद्भवते की गोष्टी आपल्या विरोधात जातात. आणि साडेसातीचं एक बेसिक वाक्य आहे की आपले अंदाज चुकतात, समोरची माणसं वेगळी वागतात. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकेल. थोडीशी तुमची धावपळ होईल, परंतु काळजी घ्या. थोडंसं संयमाने गोष्ट घेतली तर परिस्थिती तुमच्या हातात निश्चित राहील. तुमचे खर्च आणि गुंतवणूक यावरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊ चुकीचे निर्णय घेऊ नका किंवा भावनांना बळी पडू नका. ही गोष्ट या महिन्यात महत्त्वपूर्ण राहील. आता आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके मेष राशीवरती कशा प्रकारे राहतील. दिनांक 5 तारखेला होणारा रवी गुरुचा जो त्रिकोण योग आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण, अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. हा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्या तृतीय आणि लाभ स्थानामधून होणार आहे. अतिशय उत्तम प्रकारचे लाभ तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी अपेक्षा करत आहात त्या गोष्टी त्या कुठल्याही प्रकारच्या असेल, कुठल्याही स्वरूपातल्या असेल, कुठल्याही क्षेत्रातल्या असेल, इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा योग आहे. आणि अर्थातच यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मित्रपरिवाराकडून चांगल्या प्रकारची मदतसुद्धा किंवा सल्ले तुम्हाला या दरम्यान मिळू शकते. दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शुक्राची युती होणार आहे, ही थोडीशी काळजी घ्या. खास करून या दरम्यान थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये काही गैरसमज किंवा चुकीच्या विचार पद्धतीमुळे त्रास होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. शनी शुक्राची युती ही लगेच 8 तारखेला होते. या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. खास करून आर्थिक व्यवहार आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दूरगामी विचार करा, शॉर्ट टर्ममध्ये लाभाचा विचार करू नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील.
दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. आता हा जो त्रिकोण योग आहे हा सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. खास करून कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भातील तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती या दरम्यान निश्चितपणे मार्गी लागू शकते, की जी खूप चांगली गोष्ट आहे. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. 13 तारीखचा जो ग्रहयोग आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत अशुभ फलदायी असा होऊ शकेल. अर्थात काळजी घेतली तर त्याचा फारसा मोठा परिणाम किंवा फटका तुम्हाला मिळणार नाही. तर मंगळ आणि राहूची जी युती आहे तुमच्या लाभस्थानात होणार आहे. मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामीच आहे, त्यामुळे थोडंसं फसलं जाणं, फसवलं जाणं, गोष्टी वेगळ्या प्रकारे होणं, मॅनिप्युलेशन होणं तुमच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकते. खास करून आर्थिक स्तरावरती या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा याचा अनुभव येईल आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे. ही युती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कागदोपत्री व्यवहार किंवा खर्च याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आता या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जो स्तर आहे हा थोड्याफार म्हणजे थोडं जास्तच प्रमाणात तुम्हाला अफेक्ट करणार आहे. म्हणून थोडी काळजी घ्या, कारण जे ग्रहयोग आहेत ते त्या संदर्भात जास्त सुचवत आहेत की आर्थिक बाबतीत लक्ष द्या आणि गोष्टी रिस्कच्या नावाखाली चुकीच्या करू नका. दिनांक 25 तारखेला होणारा शनी आणि रवीची जी युती आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कुठलंही क्षेत्र असेल जीवनाचं, आर्थिक असेल, शारीरिक असेल, सामाजिक असेल किंवा रिलेशनशिपचा मामला, चुकाल तुम्ही लक्षात घ्या. निर्णयाचं रिस्क घेऊ नका. कुठलीही मोठ्या गोष्टीबद्दलचे असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल, अशा प्रकारचे निर्णय मात्र या दरम्यान घेऊ नका. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर सामाजिक इमेजला नफ्ता लागण्यासारखे प्रसंगसुद्धा या दरम्यान काही उद्भवू शकते. काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. बऱ्याच वेळा असं होतं की आपण चुकत नाही, परंतु समोरची माणसं आपल्याला टार्गेट करतात. मग या दरम्यान जेवढी तुम्ही ट्रान्सपरन्सी दाखवाल तेवढी महत्त्वपूर्ण राहील. रिस्क किंवा फक्त आणि फक्त आत्मविश्वासापोटी काहीही गोष्टी करू नका. आता या सर्व योगाच्या जोडीलाच ग्रहणसुद्धा आहे. या महिन्याच्या 3 तारखेला पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. ते खग्रास पद्धतीचं आहे आणि ग्रहणाचं साधारण कारण म्हणजे गोष्टच अशी असते की त्याचा मुद्दाच असा असतो की फसलं जातं. म्हणजे गोष्टी जशा तुम्हाला दिसतात तशा मात्र प्रत्यक्षात त्याचा अनुभव येत नाही. भावनेला बळी पडण्याची शक्यता जास्त आहे आणि तुमच्या राशीमध्ये 7 खास करून हे ग्रहण हे आर्थिक संदर्भात जास्त बोलणार आहे. अमावस्या सुद्धा 19 तारखेला आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर 3 किंवा 19 तारखेला महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नका आणि भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. दीपा